सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गणेश श्रीखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी जत, जिल्हा सांगली. तर आपण जत या शहरामध्ये 7 मार्च ते 9 मार्च या कालावधीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आपण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर या प्रदर्शनाची वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट अशा सॅम्पल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर एकात्मिक शेती पद्धती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल याची लाईव्ह डेमो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर यांत्रिकीकरण असेल, विविध कंपन्यांची उत्पादनं असतील, महिला बचत गटांची उत्पादनं असतील, अशा प्रकारचे स्टॉल आपल्याला 50 ते 60 स्टॉल या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण उत्पादक ते ग्राहक यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला अतिउत्कृष्ट माल ग्राहकांना डायरेक्ट उपलब्ध होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना किंवा लोकलच्या ग्राहकांना आम्ही विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी. उद्घाटन आपल्या तालुक्याचे माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सांगली, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, तसेच प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाची रूपरेषा आपली ह्या पद्धतीनं राहील. 7 तारखेला आपण द्राक्ष खरड छाटणी आणि नवीन वाण याबद्दल BJ पाटील यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर विविध शेतकरी किंवा ज्यांनी पुरस्कार मिळालेला आहे, ज्यांनी पीक स्पर्धेमध्ये विजेतेपद घेतलेलं आहे, अशा शेतकऱ्यांचा सत्कार देखील आपण त्या दिवशी घेणार आहोत. त्याचबरोबर 8 तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात महिलांना एकत्रित करून महिला मेळाव्याचं देखील आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण महिला सक्षमीकरण याबद्दल व्याख्यान होईल. त्यानंतर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील आपण घेत आहोत आणि त्यानंतर आपण पौष्टिक तृणधान्यावर आधारित पाककला स्पर्धा हे देखील आपण घेऊन मोठ्या प्रमाणात बक्षीसही आपण या कार्यक्रमामध्ये देणार आहोत. त्याचबरोबर 9 तारखेला आपण गळीत धान्य अभियान अंतर्गत कार्यशाळा देखील आपण आयोजित केलेली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो.